मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलमध्ये। आज मेरिट लिस्ट प्रोविजनल जी आहे ती या ठिकाणी डिस्प्ले झालेली आहे। त्यात तुम्ही तुमचं मेरिट याप्रमाणे रँक आपण एक प्रकारची बघितलेली आहे। तर जर व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। आणि ITI फॉर्म भरायची तारीखसुद्धा वाढवली आहे, त्यामुळे बाकीच्या डेटसुद्धा वाढवल्या आहेत। त्याचा व्हिडिओ काल बनवला होता, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की अजून बऱ्याच काही स्टेप्स या ठिकाणी तुम्हाला करता येणार आहेत, म्हणजे ऑप्शन भरणं सुद्धा तुम्ही चालू ठेवणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ITI ॲडमिशन 2026 मध्ये ग्रीव्हनन्स टाकणे म्हणजेच काय, तर बरेच विद्यार्थी विचारत आहेत 26 आणि 27 तारीखला नेमकं काय करायचं आहे, ग्रीव्हनन्स म्हणजे काय करायचं आहे असे प्रत्येक जण विचारत आहेत। त्याचबरोबर आता ITI आणि पुढचे कॉलेज कधी लागणार आहेत, कारण आज मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे। तर ग्रीव्हनन्स टाकणे आणि इतर जे टाइम टेबल येणार आहे त्याच्याबद्दल थोडंसं चर्चा करू। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन त्यामुळे मिळत राहतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। आता मित्रांनो, ग्रीव्हनन्स टाकणे म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी दुरुस्ती। ग्रीव्हनन्स म्हणजे तुमच्या ITI प्रवेश अर्ज, मेरिट किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, म्हणजे जे काय प्रवेश अर्ज भरताना चुका झाल्या असतील आणि बाय मिस्टेकली त्या व्हेरीफाय सुद्धा झाल्या असतील, मेरिटमध्ये सुद्धा काही चुका तुम्हाला वाटत असतील, तर चूक त्रुटी किंवा हरकत नोंदवणे आणि त्याची दुरुस्ती करून घेणे म्हणजेच त्या ठिकाणी ग्रीव्हनन्स असं या ठिकाणी म्हटलं जातं। आता यामध्ये ग्रीव्हनन्स म्हणजे कोणकोणते करू शकतात, तुमच्या नावामध्ये काही चूक असेल, जन्मतारखेमध्ये चूक असेल, लिंग म्हणजे मेल फिमेल झालेलं असेल तर त्याची आपल्याला दुरुस्ती करता येते। आता हे इफेक्ट होतात मेरिट लिस्टवर किंवा तुमच्या ॲडमिशनवर सुद्धा इफेक्ट होतात, म्हणून ह्याच्यात दुरुस्ती करणं गरजेचं असतं। जर चुका झाल्या असतील तर सगळ्यांनी करायचे नाही आहे, फक्त काही चुका झाल्या असतील, तुमचं आरक्षण चुकलं असेल म्हणजे कास्ट कॅटेगरी चुकली असेल, SCBC EWS OBC तुम्ही दाखवलं नसेल, तुमच्याकडे आता प्रमाणपत्र मिळालं असेल तरीसुद्धा या ठिकाणी ॲड करू शकता। बऱ्याच विद्यार्थ्यांनी मार्क्स टाकताना चुकीचे झाले असतील ते बाय मिस्टेकली सुद्धा व्हेरीफाय होतात नजर चुकीने, त्यामुळे टक्केवारी चुकली तरीसुद्धा आपला मेरिट नंबर खालीवर होतो। त्यामुळे हा ग्रीव्हनन्स टाकणं गरजेचं आहे। म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना या ज्या नजर चुकीने बाय मिस्टेकली सुद्धा व्हेरीफाय होतात, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही ते त्या ठिकाणी प्रोफाईलमध्ये बदल करू शकता, तुमच्या पूर्ण फॉर्ममध्ये सुद्धा बदल करू शकता। तर याच्यासाठी जवळच्या ITI मध्ये तुम्हाला भेट द्यायची आहे। आता हा जो बदल आहे मेरिट लिस्ट लागण्यापूर्वीच, म्हणजे फायनल मेरिट लिस्ट लागण्यापूर्वीच करायचा असतो, कारण एकदा फायनल मेरिट लिस्ट लागली की तुम्हाला बदल करता येणार नाही। त्यामुळे उद्या आणि परवा म्हणजे 26 आणि 27 या 2च दिवस त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्ही ग्रीव्हनन्स देऊ शकता। आता सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर तुमची जी रँक आता आलेली आहे, आजचा जो व्हिडिओ बनवला आहे किंवा आज मेरिट तुमचं आलेलं आहे, मग ते कॅटेगरी मेरिट असेल, ओपन मेरिट असेल, जनरल मेरिट असेल, त्याच्यामध्ये काही तुम्हाला चुका आहे तशी लक्षात येणार नाही, कारण मार्क्स चुकले त्या फक्त आपल्या प्रोफाईलमध्ये जर काही चुका असेल, तुमचे पर्सेंटेज तुम्हाला वाटत आहेत की आपलं मेरिट म्हणजे पर्सेंटेज खूप आहेत पण आपलं मेरिट खूप खाली आलेलं आहे, तर अशा काही चुका तुम्ही एकदा प्रोफाईलमध्ये जाऊन चेक करू शकता आणि त्यानंतर जवळच्या ITI मध्ये जाऊन ग्रीव्हनन्स देऊ शकता। आता उद्या हा टॅब सुरू होणार आहे ग्रीव्हनन्सचा, तर तो टॅब म्हणजेच या ठिकाणी जसा आता अनलॉक ऑप्शन फॉर्म आहे तसा अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा हा टॅब या ठिकाणी येणार आहे। तर इथे दिल्याप्रमाणे प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म आणि अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारे येणार आहे आणि प्रोफाईल अनलॉक करून आपल्याला ती अपडेट करता येते, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये काही ज्या चुका आहेत त्या ठिकाणी त्याच्यासाठी तुम्हाला OTP पण लागणार आहे। त्यामुळे जवळच्या ITIला तुम्ही काय करा, भेट द्या। तुम्ही स्वतः काहीच करू नका, OTP अनलॉक केल्यानंतर परत तो लॉकसुद्धा करावा लागतो, त्यामुळे तुम्हाला जवळच्या ITIला भेट द्यायची आहे असं पण त्यामध्ये म्हटलं आहे। तर वेळापत्रक जर बघितलं म्हणजे जे काही तुमच्या ज्या चुका आहेत त्या या ठिकाणी परत एकदा 100% कंप्लीट करून ती प्रोफाईल चेक करून घेणे, यासुद्धा प्रोसेस करावे लागणार 26 आणि 27 तारखेला। जर चुका असेल तर सगळ्यांनीच जायचं नाही आहे। या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल की सगळ्यांनी जायचं, तर फक्त ज्यांच्या काही अडचणी किंवा चुका असतील किंवा तुम्हाला वाटतं की मला मार्क्स भरपूर आहेत पण माझं मेरिट कमी आहे, तर या ठिकाणी
वेळापत्रक जर बघितलं, आज प्रवेश प्रक्रियेचं पुढचं वेळापत्रक पडणं अपेक्षित होतं, पण अद्याप काही दिसत नाही. तर या ठिकाणी तुम्हाला आज 25 जून संध्याकाळी 5 वाजता एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे. मेरिट लिस्ट आली म्हणजे तुमचा मेरिट नंबर, तुमचं रँक तुम्हाला समजलेली आहे. आणि पुढची जे प्रोसेस आहे ती 26 आणि 27 जून यामध्ये तुम्हाला कन्फर्म केलेले ॲप्लिकेशन जे आहेत त्यासाठी तुम्हाला जवळच्या संस्थेत भेट द्यायची आहे आणि परत एकदा अर्ज चेक करून त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे की मला यामध्ये बदल करायचा आहे किंवा बदल करायची आवश्यकता आहे. उमेदवारांनी बदल केल्या माहितीनुसार त्यांनी सादर केलेल्या विकल्पात ऑप्शन बदल संभवतो. अशा उमेदवारांनी म्हणजे तुम्हाला वाटतं की आपल्याला ऑप्शनसुद्धा बदलायचे, तर ते सुद्धा तुम्ही बदलू शकता. काल आपण म्हटलं ते ऑप्शन तुम्ही व्यवस्थितरित्या भरा. आणि फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला 28 जूनला लागणार आहे. आणि उद्यापर्यंत तुम्हाला काय मिळेल, पुढची जे वेळापत्रक आहे म्हणजे प्रवेश फेऱ्या आपण त्याला राऊंड म्हणतो, ते प्रवेश फेऱ्यांचं वेळापत्रक तुम्हाला कधी मिळणार आहे, साधारण उद्यापर्यंत मिळून. बऱ्याच वेळा मी रिपीट करतो की ऑप्शन फॉर्म लिस्ट व्यवस्थितरित्या बनवा. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मी ऑप्शन फॉर्म चेक केले तर त्यांनी काही पण ऑप्शन अपडेट केलेले आहेत. नको असलेले ट्रेड त्या ठिकाणी म्हणजे पहिले 2-3 राऊंड तरी तुम्ही एक रिस्क म्हणण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी तेच जेवढे तुम्हाला गरज आहेत किंवा तुम्ही करणारच आज 100% तेवढेच ट्रेड त्या ठिकाणी ॲड करा. कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 100 जरी ॲड करायचे असतात तरी कॉलेजची लिस्टसुद्धा तशा प्रकारेच बनवायची. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी प्रवास करू शकता अशा प्रकारचे कॉलेज त्या ठिकाणी एंटर करा. मग तुमच्या जिल्ह्यातील असतील, तुमच्या तालुक्यातील असतील. रिपीटली सांगतो, आज बरेच विद्यार्थ्यांनी ऑप्शन लिस्ट कशा प्रकारे पण बनवलेली आहे, म्हणजे त्यांना नको आहे तरी पण त्या ठिकाणी टाकून दिलेलं आहे, असे ऑप्शनसुद्धा आहेत. तर त्यामुळे काय होतं, तुम्हाला जो मिळणारा ट्रेड असतो तुमच्या पसंतीचा असतो त्या ठिकाणी मिळणार नाही आणि त्यामुळे दुसरा ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी लागून जाणार आहे. पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला सुद्धा तुम्हाला हीच रिस्क घ्यायची आहे. आणि तिसऱ्या राऊंडपासून तुम्ही मात्र ऑप्शन त्याचबरोबर इतर कॉलेजसुद्धा बदलू शकता. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. परत एकदा सांगतो की ऑप्शन लिस्ट व्यवस्थितरित्या बनवा. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, 27 तारीखपर्यंत सगळ्या प्रोसेस चालू राहणार आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद. कौशल्य असेल तर करिअरची दारे उघडतात. ITI मुळे उत्तम संधी मिळतात. ITI स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ताकद देते. भविष्य घडवायचं असेल तर ITI निवडा.